नमस्कार मंडळी, 13व्या शतकात ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला. ज्ञानेश्वरीच्या रूपाने समाजातील स्त्री शूद्र यांच्यापर्यंत ज्ञानाची गंगा नेऊन पोचवली. नामदेवांपासून अगदी तुकाराम महाराजांपर्यंत सर्वच संतांनी ज्ञानेश्वरांच्या कार्याचा वसा घेऊन आपल्या आचरणातून आणि वाङ्मयातून भागवत संप्रदायाचा प्रसार केला. पुरुष संतांप्रमाणेच स्त्री संतांनीही या भक्ती चळवळीत आपले महत्त्वाचे योगदान दिले आहे. मुक्ताबाईंपासून तुकोबांना आपले गुरु मानणाऱ्या बहिणाबाईंपर्यंत आणि समर्थ रामदास स्वामींना गुरुस्थानी मानणाऱ्या वेण्णाबाई, बयाबाई, अंबाबाईंपर्यंत संत कवयित्रीची एक अखंड परंपरा मराठी वाङ्मयाच्या प्रारंभापासून थेट 17व्या शतकापर्यंत आपल्याला दिसून येते. याच स्त्री परंपरेतील एक स्त्री संत म्हणजेच संत कान्होपात्रा. खरे म्हणजे संत कान्होपात्रा यांच्याबद्दल आज फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. इतर संत स्त्रियांपेक्षा त्यांचे जीवन खूपच वेगळे आहे. कारण घरात कुठलीही आध्यात्मिक परंपरा नाही की कोणी गुरु नाही, तरीही परमार्थाकडे वळलेल्या या स्त्री संत. मंगळवेढा नगरीत त्याकाळी बिदरच्या बहामनी राजाच्या जुलमी सत्तेचा अंमल होता. अशा जुलमी सत्तेच्या काळात मंगळवेढ्यात कृष्ण तलावाच्या शेजारी एक जुनाट असे महादेवाचे मंदिर आहे आणि त्या मंदिराशेजारी क्षमा नायकी नावाची एक नर्तकी नाच गाणे करून आपला उदरनिर्वाह करत होती. तिची कीर्ती ऐकून लांब लांबचे श्रीमंत धनदांडगे लोक मंगळवेढ्यात येऊन क्षमा नायकिनीच्या घरी हजेरी लावत असत. अशा या क्षमा नायकिनीच्या पोटी सुंदर असे कन्यारत्न जन्माला आले. क्षमा नायकिनीने तिचे नाव कान्होपात्रा असे ठेवले. ऐशोआरामी आणि विलासी वातावरणात कान्होपात्रा वाढली. कान्होपात्रा रूपसंपन्न आणि तेवढीच बुद्धिमानही होती. लहान वयातच तिने गायन आणि नृत्यात प्रावीण्य मिळवले होते. आपल्या मुलीने म्हणजे कान्होपात्रेने आपला गणिकेचा व्यवसाय पुढे चालवावा, राजदरबारी रुजू व्हावे असे तिच्या आईला म्हणजेच क्षमा नायकिनीला वाटत होते. पण कान्होपात्राला या सगळ्या गोष्टींचा प्रचंड तिरस्कार वाटत होता. ती हळूहळू परमार्थाकडे वळली. तिला वैराग्य प्राप्त झाले. ती विठ्ठल भक्तीत रंगून गेली. आपल्या कलेचा उपयोग ती विठ्ठलाचे गुणगान गाण्यासाठी करू लागली. घरातील किळसवाण्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी, त्यातून सुटका करून घेण्यासाठी ती संधी शोधत होती. आणि एक दिवस वारकऱ्यांचा एक जथ्था टाळ मृदुंगाचा गजर करत करत पंढरपूरला निघाला होता. तो आवाज ऐकताच तिच्या मनातील विठ्ठल भेटीची ओढ अधिकच तीव्र झाली आणि हीच योग्य संधी साधून एका दासीचा वेश परिधान करून कोणालाही न सांगता त्या जथ्याबरोबर कान्होपात्रेने मंगळवेढे सोडले आणि ती पंढरपूरला आली. पांडुरंगाचे दर्शन घेतलं आणि त्या पांडुरंगाच्या चरणी लीन झाली. व्याकुळ भावनेने त्या पांडुरंगाची ती विनवणी करू लागली. दीनपतित अन्यायी शरण आले विठाबाई, मी तो आहे यतिहीन न कळे काही आचरण. मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई, ठाव देई चरणापाशी तुझी कान्होपात्रा दासी, तुझी कान्होपात्रा दासी. कान्होपात्रा विठ्ठल भक्तीत रमून गेली. मूळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्यानी मनी विठ्ठलच राहू लागला. त्याच्या भेटीची तळमळ तिला लागली. जीवाचे जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई, सावळे डोळसे करून येथू देई काई. विषय वासनेच्या अधीन झालेल्या मनुष्याची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही, त्याला परमेश्वर प्राप्त होत नाही हे सांगताना कान्होपात्रा म्हणतात, विषयाचे संगती नाश पावले निश्चिती, भागे पडली इंद्राला भस्मासूर भस्म झाला. बिदरच्या बादशहाच्या कानी कान्होपात्राच्या या रूपगुणांचं वर्णन गेलं. त्याची तिच्या विषयीची लालसा जागृत झाली. आपल्या जनानखान्यात तिला आणण्यासाठी त्याने तिचा शोध सुरू केला. ती पंढरपुरास आहे असे कळल्यावर तिला आणण्यासाठी त्याने आपले सैनिक धाडले. बादशहाने पंढरपूरच्या पुजाऱ्यास फरमान काढले, कान्होपात्राला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर मंदिर उद्ध्वस्त केले जाईल. आपल्यामुळे लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर उद्ध्वस्त होईल हे त्या विठ्ठल भक्त कान्होपात्रेला सहन झाले नाही आणि म्हणून ती बादशहाच्या सैनिकांसमोर हजर झाली. तिथून निघायच्या आधी एकदा सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा तिने प्रकट केली.
परवानगी मिळताच ती तडक देवासमोर हात जोडून उभी राहिली. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, अशी आर्त विनवणी तिने पांडुरंगाला केली. विठ्ठलाच्या पायाला तिने घट्ट मिठी मारली आणि त्याच अवस्थेत तिने प्राणत्याग केला. आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी ती जोडली गेली आणि अखेर त्या चैतन्याशीच एकरूप झाली. संत कानोपात्रा यांच्या देहाला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ पुरण्यात आलं. तेथे एक तरटी वृक्ष उगवला असून अक्षय हिरवा असणारा हा वृक्ष आजही संत कानोपात्रा यांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देत उभा आहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेने, मज लागी जाहले तैसे नेमा. हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेने, मज लागी जाहले तैसे देवा. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया मोकलूनियास जाहले उदास, मोकलूनियास जाहले उदास. घेई कान्होपात्रेस हृदयात, घेई कान्होपात्रेस हृदयात. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया, नको देवराया.